मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता खूप मोठा खुलासा होणार आहे. आपल्याला ह्या मालिकेमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे की आता रम्या कशा पद्धतीने नंदिनी आणि जीवाचं त्याच देखील आर्याचं देखील सत्य सर्वांसमोर कसं आणते आणि हे सत्य समोर आल्यानंतर मानिनी मात्र काय रिॲक्ट करते. मानिनीला आता तिचं समर्थन देईल की तिच्यावर चिडेल, तिला घराबाहेर काढेल. नेमकं आता हे पाहणं फार महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि तोच पुरावा मानिनी समोर आणण्यासाठी इकडे रम्या आर्याच्या घरी गेलेली असते. तिच्या घरामध्ये जाऊन ती सगळीकडे शोधाशोध करत असते. पण आता मात्र तिथे आर्या तीच विचारपूस करत असते, चौकशी करत असते. ती म्हणत असते, मला तुझं ID प्रूफ तरी दाखव, तू कुठनं आली आहेस, कोणत्या इलेक्ट्रिशियननी तुला इथे पाठवलेलं आहे आणि नेमकं माझ्या घरची लाईट जाताच तू माझ्या दारामध्ये कशी आलीस, तुला कसं कळालं. अशी ही सर्व चौकशी आर्या रम्याकडे करत असते. आणि इकडे जीवाने मात्र त्याचा एक सॉक्स हरवलेला असतो. तो सॉक्स सापडण्यासाठी त्याने बेडरूममध्ये भलताच राडा घातलेला असतो. एवढंच काय, सगळं कपाटातला सामान पसारा खाली काढलेलं असतं, सर्व सामान अस्ताव्यस्त केलेलं असतं. आणि तो आता ते सॉक्सची पेअर विचारण्यासाठी नंदिनीकडे आलेला असतो. पण नंदिनीला जेव्हा कळतं की जीवाने रूममध्ये फार राडा पसारा घातला आहे, त्यावरती जीवावर फारच भलती चिडलेली असते. इकडे आर्याच्या मनामध्ये मात्र रम्याबद्दल म्हणजेच त्या इलेक्ट्रिशियनबद्दल शंका आलेली असते. ती म्हणत असते, तुम्हाला आत येण्याची काही गरज नाही आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड बाहेरच आहे, तुम्ही तिथेच चेक करा, असं ती रम्याला सांगत असते. त्यानंतर ती बोर्डजवळ रम्याला घेऊन जाते. पण रम्याला मात्र त्यातलं काहीही कळत नसतं. तिला असं वाटलेलं असतं की आता मी डायरेक्ट घरामध्येच मला आर्याच्या एंट्री भेटेल आणि त्यानंतर मी हिला बेशुद्ध करून सगळीकडे शोधाशोध करेल. पण आता उलटच घडत असतं. ती मनातल्या मनात म्हणत असते, आता मी नेमकं काय चेक करू, मला तर यातलं काहीच कळत नाही. तरी देखील ती आर्यासमोर तिच्या बॅगमधनं स्क्रू काढून नट बोल्ट काढण्याचा प्रयत्न करत असते, दिखावा करत असते. ती म्हणत असते, आर्या अगं मी तुला आधीच विचारलं होतं, मला तुझं ID प्रूफ पाहायचं आहे. त्यावर ती रम्या म्हणत असते, पण आता मी हिला ID प्रूफ कुठनं दाखवू, मला वाटलंच नाही, मी यासाठी प्रिपेअरच नाही आहे की मला ही इथे घराच्या बाहेर घेऊन येईल, असं ती स्वतःच्या मनामध्ये स्वतःशीच बोलत असते. आणि आर्या तिला म्हणत असते, किती वेळ लागेल आणखी आणि तुम्ही ID प्रूफ का दाखवत नाही आहात, असं तिला वारंवार विचारत असते. त्यावर ती रम्या म्हणते, हो थांबा, मी लगेचच ID प्रूफ दाखवते, असं म्हणून ती बॅगमध्ये शोधाशोध करण्याचं नाटक करत असते. त्यानंतर ती तिच्या जॅकेटमध्ये देखील हात घालते आणि ID प्रूफ आहे असं तिला दाखवत असते. त्यानंतर ती ID प्रूफ हे बघा असं म्हणून स्वतःच्या खिशामधनं रुमाल काढते. त्या रुमालावर तिनं बेशुद्धीचं औषध देखील टाकलेलं असतं. ते औषधाचं रुमाल त्या आर्याच्या तोंडावर ती लावण्याचा प्रयत्न करत असते. पण आर्या मात्र कशीबशी झटापट करून तिथनं सुटून ती घरामध्ये पळते आणि वाचवा वाचवा असा आरडाओरडा देखील करते. परंतु तिच्या मदतीसाठी तिथे कोणीही येत नाही. त्यानंतर रम्या मात्र तिचा पिच्छा सोडत नाही, तिच्या मागेच लागोलाग घरात जाते आणि तिच्या तोंडावरती तो रुमाल टाकण्याचा प्रयत्न करत असते. पण आर्या मात्र तिचा हात पकडून तिच्या तोंडावरचा मास्क काढत असते. तेवढ्यातच आर्या तिच्या तोंडावरचा मास्क बाहेर काढते, बाजूला काढते आणि आर्या त्यानंतर होते आणि रम्या तिला जमिनीवर त्यानंतर झोपवते आणि इकडे तिकडे बघते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर ही बाई प्रेग्नेंट आहे, पण जरा देखील वाटत नाही प्रेग्नेंट असूनही केवढं बळ आहे ह्या आर्याच्या अंगामध्ये, मला एकटीला तर ही आवरतच नव्हती, असं ती म्हणत असते. त्यानंतर ती तिला तिथे खाली झोपवते आणि स्वतःच्या खिशातनं मोबाईल काढून वसू आत्याला म्हणजेच तिच्या आईला कॉल करून सांगते, आई आता आपलं काम झालं आहे, लाईट टाक, असं ती तिला सांगते. त्यानंतर घरामध्ये लाईट येते आणि त्यानंतर तिच्या निदर्शनात जे काही येतं ते पाहून मात्र रम्याचा अंदाज खरा ठरतो. स्क्रीनवर आय लव्ह यू जीवा जन्मेजय असं लिहिलेलं असतं आणि त्यानंतर त्याचे बरेचसे फोटो देखील असतात. आणि ज्या वेळेस आर्याने जीवाला हक केलेला असतो तो देखील फोटो तिथे स्क्रीनवर येतो. हे पाहून रम्या म्हणत असते, मला वाटतच होतं की नेमकं ही आर्या जीवाच्या मागे लागली आहे,
पण आज मात्र माझा संशय खरा ठरला, मला याचा पुरावा देखील भेटला आहे असं ती म्हणत असते. त्यानंतर रम्या सगळीकडे शोधाशोध करते, पण तिला मात्र कुठेही काहीच सापडत नाही. त्यानंतर ती तिच्या सर्व हॉल सापडून झाल्यानंतर तिला वाटतं कदाचित तिने ते पेपर्सची फाईल बेडरूममध्ये ठेवली आहे. त्यानंतर ती तिची बेडरूम शोधते आणि बेडरूममध्ये जाते. त्यानंतर कपाटाची चावी देखील शोधायला लागते. त्यानंतर आजूबाजूला बेडखाली बेडवर सगळीकडे शोधते, पण तिला काहीच सापडत नाही. ड्रेसिंग टेबलजवळही तिला काहीच मिळत नाही. फक्त रिकाम्या हॉस्पिटलच्या फाईल तिच्या हाती पडतात. हे पाहून तिचा फार राग येतो. ती म्हणती, ही काय बाई आहे, कसला नुसता रिकामा पसारा हिने गोळा केलेला आहे. आणि इकडे नंदिनी मात्र जीवावर प्रचंड चिडलेली असते. ती म्हणत असते, हा जो काही तुम्ही राडा घातला आहे ना, तो सर्व राडा तुम्हीच आवरायचा. फक्त एक सॉक शोधण्यासाठी तुम्ही एवढा पसारात का काढला जीवा, असं म्हणून त्याला मारत असते. झाडू घेऊन त्याच्या मागे लागलेली असते. झाडूने जीवाला मारत असते आणि जीवा मात्र स्वतःला तिच्यापासनं वाचवण्यासाठी इकडे तिकडे रूममध्ये धावत असतो. आणि आता इकडे फायनली आर्याच्या कपाटामध्ये रम्याला ती फाईल भेटलेली असते. लीगल डॉक्युमेंट्सची फाईल तिच्या हाती पडताच तिला असं वाटतं, हीच ती फाईल असणार, ह्यामध्ये लीगल डॉक्युमेंट्स असं लिहिलं आहे, म्हणजे नक्कीच मला ह्यातच काही ना काहीतरी सापडणार, असं म्हणून रम्या ती फाईल उघडते आणि त्यानंतर बघते तर काय, जे व्हायला नको तेच होतं. आता तिच्या हातामध्ये सरोगसीचे पेपर्स पडलेले असतात. ती बघते आणि त्यानंतर ती सरोगसी मदरचं नाव ऐकून फार शॉक होते. आणि सरोगेट जिने जिच्यासाठी ते बाळ ठेवलेलं असतं त्याचं नाव नंदिनी जीवा देशमुख असं असतं. त्याच ते नाव ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, ही कसली खोटारडी बाई आहे, इकडे 5-6 महिन्यापासून घरच्यांपासनं हे गोष्ट लपवत आहे, खोटं बोलत आहे, घरच्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहे आणि ही तर कधीच खोटं बोलत नाही. मग हिने असं का केलं असावं, एवढी तिची काय मजबुरी असेल, असं रम्या ती फाईल हातामध्ये घेऊन म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, आता लवकरच उशीर व्हायला नको, एवढ्यातच तिला शुद्ध येईल असं ती म्हणत असते. आणि इकडे नंदिनी मात्र जीवावर चिडत असते, म्हणत असते, तुम्ही एवढा पसारा का घातलात, असं नंदिनी जीवाला म्हणत असते. ती म्हणत असते, जर तुम्हाला सॉक्स सापडता येत नव्हता तर तुम्ही माझ्याकडे यायचं, तुम्ही आधी राडा घातलात आणि त्यानंतर माझ्याकडे आलात. आता हा जो काही तुम्ही राडा घातला आहे तो सर्व लवकरात लवकर आवरा, असं ती नंदिनी जीवाला म्हणत असते. इकडे रम्या मात्र ती फाईल हातामध्ये घेऊन बॅगमध्ये तिच्या ती फाईल टाकतच असते. तेवढ्यात तिच्या मनामध्ये विचार येतो की नेमकं ह्या फाईलमध्ये 2-2 कॉपीज का आहेत. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं, ज्या वेळेस ही ज्या ढोवाळे जेवणा दिवशी घरी आली होती त्यावेळेस तिने नंदिनीच्या कपाटातनं जी फाईल चोरली होती ही तीच फाईल असावी. त्यामुळेच तर ह्या फाईलमध्ये प्रत्येक ह्याच्यात 2-2 कॉपीज आहेत, असं म्हणून ती खाली येत असते. तेवढ्यातच ती त्या आर्याजवळ जाते आणि म्हणते, आर्या, आता मला तुझं गुपित कळालं आहे, आता बघ मी तुझी कशी वाट लावते आणि त्या नंदिनीची देखील कशी वाट लावते. एवढ्यातच त्या आर्याला थोडी थोडी शुद्ध येत असते. ती तेवढ्यात त्या रम्याचा पाय गच्च असा पकडते. त्यानंतर ती रम्या तिचा पाय सरकवण्याचा, हात सरकवण्याचा प्रयत्न देखील करत असते, पण तिने मात्र आर्याने तिच्या पायाला गच्च असं पकडलेलं असतं. आणि इकडे पार्थने त्या काव्यासाठी 4-5 ड्रेस सिलेक्ट करून बेडवर काढलेले असतात आणि तो आता काव्याला विचारत असतो, काव्या बघा ना, ह्यातले कोणते ड्रेस चांगला आहे, तुम्हाला कोणता ड्रेस आवडेल, मी तुमच्या एक्झामसाठी ह्यातला कोणता तरी एक तुम्ही ड्रेस निवडा, त्यासाठीच हे सर्व ड्रेस काढले आहेत. कसं आहे ना, आता तुम्ही एकट्या नाही आहात, तुमच्यासोबत एक्झामला आपलं बेबू देखील जाणार आहे, मग त्याला कम्फर्टेबल वाटायला नको का, असं पार्थ त्या काव्याला म्हणत असतो. त्यानंतर काव्या म्हणते, खरंच तुम्ही माझ्यासाठी किती करता, तुम्ही आहेत म्हणून मला कसलीही काळजी किंवा चिंता नाही आहे त्यावर. पार्थ म्हणतं, हो, कारण तुम्ही माझ्या लाईफमध्ये येताच केअरिंग डिपार्टमेंट मी माझ्याकडे घेतलं आहे, असं तिला म्हणून हसवत असतो. आणि इकडे रम्या कशीबशी त्या आर्याच्या तावडीतनं स्वतःची सुटका करून घरी येते. घरी येताच
ती वसू आत्यांना झालेला घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालत असते. तेवढ्यातच वसू आत्या म्हणतात, खरंच ही नंदिनी तर फार पुढची निघाली आणि ती आर्या ही बघ ना, जरा देखील आपल्याला भणक लागू दिली नाही. त्यामुळेच तर ती कदाचित जीवाच्या प्रेमामध्ये देखील पडली आहे. पण आता हे सर्व मात्र त्या नंदिनीला फार महागात पडणार आहे, असं वसू आत्या रम्याला सांगत असते. रम्या वसू आत्यांना विचारत असते, अगाई पण खरं तर नंदिनी देखील प्रेग्नेंट आहे, मग तिला सरोगसीची गरज का पडली, तिने सरोगसी का केली असावी, असं ती वसू आत्याला म्हणत असते. वसू आत्या म्हणत असतात, अगं तिला लगेच आठवतं की ज्या वेळेस विजयने काव्याचा ॲक्सिडेंट करायचा होता त्यावेळेस मात्र काव्या वाचली होती आणि दुसऱ्याच कोणाचा तरी ॲक्सिडेंट विजयने केला होता आणि तो दुसरा व्यक्ती म्हणजे नंदिनीच, असं तिच्या लक्षात येतं आणि ती हे सर्व प्रकार त्या रम्याला सांगत असते. त्यानंतर रम्या म्हणत असते, खरंच विजयने आपला खूप मोठा फायदा केला आहे आई. आता बघ हे नंदिनीचं सत्य मी सर्वांसमोर कशा प्रकारे आणते आणि त्या दोघींनाही कायमचं ह्या घरातून कसं हकलवते. त्यानंतर ती म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की नंदिनीने हे सर्व सगळ्यांपासनं का लपवलं असावं. त्यावर ती म्हणत असते, अगं तू जरा विचार कर, ज्या वेळेस तिला कळालं होतं तिच्या बहिणीला मोहितेंकडे मिसकॅरेजेसची हिस्ट्री आहे त्यावेळेस ती काव्या मात्र पुरती बिघडली होती, पिसाळल्यासारखं करत होती, असं ती वसू आत्या रम्याला सांगत असते. ती म्हणत असते, कदाचित त्या नंदिनीला असं वाटलं असेल की आता जर ही गोष्ट हिला कळाली तर मात्र हिच्या अभ्यासावरचा फोकस हलेल आणि ही पुन्हा एक्झामला जाऊ शकणार नाही, नीट कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. आणि तुला तर माहीतच आहे तिची किती इच्छा आहे मनापासनं, ती किती सतत अभ्यास करत असते IAS होण्यासाठी. आता यावेळेस मात्र तिला चान्स तिचा घालवायचा नाही आहे, शिवाय ती प्रेग्नेंट देखील आहे. तिला असं वाटलं असेल माझं मिसकॅरेजेसची गोष्ट ऐकून काव्याला खूप त्रास होईल, ती आतनं तुटून जाईल आणि तिला त्रास झाला तर इनडायरेक्टली तिच्या बाळाला देखील त्रास होईल. कारण तुला माहीत नाही रम्या, तू नव्हतीस ना त्यावेळेस, मात्र ज्यावेळेस तिची चोरोटी भरण्याचा प्रोग्राम सुरू होता त्यावेळेस मी अगदी चुकून सहज म्हणलं की ही नंदिनी एवढी धावपळ करत असते, मला तर वाटतं की हिजंच मिसकॅरेज होतं की काय. त्यावेळेस मात्र तिला चक्कर आली होती, एवढीशी गोष्ट ऐकूनच तिची तब्येत बिघडली होती. मला तर वाटतं त्यामुळेच नंदिनीने हे सर्व घाट तिच्या बहिणीपासनं लपवण्याचा ह्याचसाठी घातलेला असावा. आणि इकडे काव्या मात्र रडत असते. तिला तो दुसरा ड्रेस पाहून, पर्पल कलरचा ड्रेस पाहून झालेली सर्व घटना आठवत असते. ज्या वेळेस पहिल्या वेळेस ती एक्झाम देण्यासाठी गेली होती त्यावेळेस मात्र तोच ड्रेस तिने घातलेला होता आणि तोच ड्रेस घातलेला असताना पार्थचा आणि तिचा ॲक्सिडेंट देखील झाला होता आणि ती कॉलेजमध्ये आगीमध्ये देखील जाळामध्ये अडकली होती. हे सर्व तिला आठवतं आणि कशा प्रकारे सर्व इन्सिडन्स घडल्यानंतर तिने एक्झाम देऊ शकली नाही हे आठवून तिला रडायला येत असतं. त्यावर पार्थ म्हणतं, सॉरी काव्या, माझ्याकडनं चुकून तो ड्रेस बाहेर आला, मला माफ करा, माझं इंटेन्शन तुम्हाला दुखवण्याचं नव्हतं, असं म्हणून पार्थ तिला शांत करत असतो. तो म्हणत असतो, पण यावेळेस मात्र तुम्ही नक्की एक्झाम देणार, माझा 100% विश्वास आहे, तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि आधी रडणं बंद करा बरं, असं म्हणून पार्थ काव्याला शांत करत असतो. आणि ती रम्या म्हणत असते, आई आता बघ ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण कसं ऐन ज्या वेळेस ती एक्झामला जाईल त्यावेळेस फॉर्म फोडायचा, म्हणजे कसं ती एक्झामला जरी गेली तरी देखील पेपर लिहू शकणार नाही. आणि इकडे नंदिनीचं सत्य मानिनीसमोर आल्यामुळे मानिनी देखील नंदिनीला घरातनं हकलवेल असं त्या दोघींचा प्लॅन सुरू असतो. ती म्हणत असते, आता बघ लवकरच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा 16 ऑगस्ट 16 डिसेंबर कसा मी ह्या घरामध्ये घडवून आणते. फारच त्या दोघी हल्ली शहाणपणा करत असतात. विजयला तर त्यांनी काय नको नको ते त्रास दिला आणि इकडे नेमकं 16 ऑगस्टचा दुसऱ्या दिवशी दिवस उजडलेला असतो आणि सर्वच जण फार चिंतेत असतात.
त्यांना वाटत असतं नेमकं आज काय असं अघटित घडणार आहे ह्याची चाहूल त्यांना लागलेली असते. मानिनी देवासमोर दिवा लावत असते, पण दिवा मात्र लागत नसतो. सारखं सारखं दिवा शांत होत असतो. हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती विक्रमला म्हणत असते, नक्कीच काहीतरी मोठी घटना घडणार आहे असं मला वाटत आहे. मला फार घाबरल्यासारखं होत आहे असं मानिनी विक्रम काकांना सांगत असते. आणि इकडे काव्या देखील म्हणत असते, एक्झामला मी जात आहे खरी, पण मला माझा पायच ओढत नाही आहे. मला फार अस्वस्थ वाटत आहे पार्थ, असं ती पार्थला म्हणत असते. आणि इकडे जीवाने ती फाईल उघडलेली असते, पण तिला मात्र त्या फाईलमध्ये ते पेपर नसतात. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो लगेचच ही गोष्ट नंदिनीला सांगतो. ज्यावेळेस नंदिनी फाईलमध्ये बघते की पेपर नाही आहेत, हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला वाटत असतं हे पेपर्स आता घरच्यांच्या हाती पडायला नको. ती फार घाबरलेली असते आणि रडत देखील असते. तेवढ्यातच मानिनी आणि विक्रम आणि जीवा ह्या दोघांना जोराजोरात खाली आवाज देत असतात. त्यांचा आवाज फार रागीट असतो. हे ऐकून तर त्यांना नक्कीच आता संशय आलेला असतो की ही फाईल नेमकी आईबाबांच्या हाती लागली की काय. ते दोघं घाबरलेले असतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय घडणार आहे? मानिनी आणि विक्रम नंदिनी आणि जीवाला जोरजोरात कशासाठी आवाज देत आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.